कल्याण, डोंबिवली आणि दिव्यात इमारतींवर कारवाई होणार असून अनेक नागरिक बेघर होणार आहेत। अशातच आता कळव्यामध्ये देखील डीपी प्लॅनला अनुसरून महापालिकेच्या वतीने 400 इमारतींवर कारवाई होणार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली आहे। दरम्यान दीपेश म्हात्रे आणि नागरिकांमध्ये बैठक पार पडली। कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी टोलेबाजी केली। देशात एकही नदी स्वच्छ नाही, परदेशातल्या नद्या स्वच्छ असतात अशी टीका त्यांनी केली। राजीव गांधीच्या काळापासून गंगा साफ होणार हे ऐकत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंवर टीका केली। महाकुंभमध्ये गेलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला हवा असं दानवे म्हणाले। तर भाजप कोट्यवधी रुपये खर्च करतंय, मात्र कोणतीच नदी स्वच्छ होत नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे। बघा, आमच्यासाठी तर आस्थेचं कुंभमेळ्यातील गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदेंनी भाष्य केले। कुणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्य त्यांनी करू नयेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले। मुंबई महापालिका निवडणुकीच्या रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोकणी माणूस सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। मराठी माणूस सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा डाव असल्याचा आदित्य ठाकरेंनी म्हटलं। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेंना सोन्याचे दिवस आले असं राऊत म्हणाले। तर शिंदेंचे सोन्याचे चमचे अजय आशरच्या ताब्यात असून तो दुबईला पळालाय अशी टीकाही त्यांनी केली आहे। पालघरमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी न भरणाऱ्या कारखान्याविरोधात ग्रामपंचायत आक्रमक झाली। ग्रामपंचायतनं थेट कारखान्याच्या गेटवर बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला। या बँडबाजाच्या आवाजामुळे तरी कारखानदार ग्रामपंचायतीचा कर भरतील असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला। मुंबईत रुग्णालयातून क्लीनअप मार्शलची हकालपट्टी करण्यात आलेली। पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीन मार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली। क्लीनअप मार्शल पैसे मागत असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या। त्यानंतर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्जवर कारवाई केली आहे। त्यापैकी 31 होर्डिंग्ज हटवण्यात आलेत अशी माहिती ठाणे महापालिकेनं उच्च न्यायालयाला दिलेली। बेकायदेशीर होर्डिंग विरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती ठाणे महापालिकेनं प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दिलेली आहे। मुंबईमध्ये 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। नागपाड्यातील बिस्मिल्लाह स्पेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पाण्याची टाकी साफ करताना ही दुर्घटना घडली। या 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। त्यांना तातडीनं जे रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, तर एकावर उपचार सुरू आहे। कल्याण आग्रा रोडवर एका खासगी बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला। बोरिवली रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका महिलेचा तोल गेल्यानं ती खाली पडली। त्यावेळी स्थानकावर उपस्थित असणाऱ्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत महिलेला वाचवलेला आहे। मुंबईच्या मरोळ भागात कारला भीषण आग लागलेली होती। गॅस पाईपलाईन लीक झाल्याने ही घटना घडली। यात कार, एक ऑटो रिक्षा आणि एक बाईक जळून खाक झाली। वाढत्या उखाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढणार आहे। त्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे। वाढत्या विजेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा या वीज कंपन्या सज्ज आहेत। वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई अंधारात जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणानं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे। त्यामध्ये विजेते ठरणाऱ्यांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच भेट मिळणार आहे। वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 2 पर्याय वीज कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येतात। तर चेकनं बिल भरल्यास तो बाउन्स झाल्यास 750 रुपयांची रक्कम दंड म्हणून आकारली जाते। तसंच वीज बिल भरण्याची सुविधा काही काळ खंडित करण्यात येते। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि माहीम परिसरातील मुख्य जलवाहिनीलगत गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे। त्यामुळे परिसरातील स्थानिकांना या गर्दुल्ल्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय।
त्यासाठी या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. मुंबईत पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचं कंत्राट जास्त दरानं मिळवण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रयत्न सुरू होते. मात्र हा प्रयत्न त्यांचा फसल्यानं महापालिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान टळले. महापालिकेनं कंत्राटदारांना 2024 सालच्या दरानंच काम करण्यास भाग पाडलाय. मुंबईतील बेस्ट महामंडळावर 10,000 कोटींचं कर्ज आहे. विविध बँकांकडून घेतलेले कर्ज तसं देणींचा आकडा तब्बल 10,000 कोटींच्या घरात आहे. 15 जानेवारी 2025 पर्यंतची ही आकडेवारी समोर आली. पालघरच्या तारापूर जवळील कुडण येथील तलावात हजारो मृत माशांचं खच आढळल्यानं खळबळ उडाली. तलावात केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. नवी मुंबईत फळांच्या राजाची आवक वाढण्यास सुरुवात झाली. हापूससह बदामी, लालबाग, नीलम आणि तोतापुरी आंब्याचीही आवक सुरू झाली. आतापर्यंत 86 टन आवक झाली असून 20 मार्चपासून आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. भूखंडाची आधारभूत किंमत 50% कमी करण्यात आली आहे. महसूल वाढीसाठी महापालिकेनं मुंबईतील 3 भूखंडांचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्प्लांट प्लांटची जागा अशा 3 जागांचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या, मात्र यापैकी कोणीही निविदा भरलेली नाही. शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ या 3ही कलाकारांना आणि जेबी इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. जयपूरमधील जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचानं ही नोटीस बजावली. 19 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले. पान मसाला जाहिरातीतल्या टॅगलाईनसाठी ही नोटीस पाठवण्यात आली. मुंबईतील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यालय अंधेरीला स्थलांतरित होणार आहे. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सुरू झाल्यावर महामंडळाला कार्यालयाची जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे महामंडळाचं कार्यालय अंधेरीतील मोरिया लँडमार्क या इमारतीत स्थलांतरित होणार आहे. 23व्या दिवशी छावा बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 23 दिवसात छावा चित्रपटानं आता 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. लक्ष्मण उतेकर यांचा छावा हा चित्रपट, ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे, बॉक्स ऑफिसवर आपली वाटचाल सुरूच ठेवली. पालघरमध्ये सोनूपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात एनसीसी कॅडेटसह 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मीरा भाईंदरचा प्रवास डबल डेकर उड्डाणपुलामुळे सुसाट होणार आहे. या उड्डाणपुलाचं उद्घाटन एकनाथ शिंदेंच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालं. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. बदलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आमदार किसन कथोरे यांनी या बुद्धिबळाचा डाव खेळत स्पर्धेचं उद्घाटन केलं. तर राज्यभरातील 400हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे. इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश शासनानं जारी केले. परीक्षा उशिरा होणार असल्यानं मुलांसह शिक्षकांचे सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन बिघडलेलं आहे. त्यामुळे 12 एप्रिलपर्यंत शासनानं परीक्षा घ्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली.